श्रीदेवीच्या आईनी मला एक पत्र पाठवलं, कारण ती तिच्या आत्याबरोबर आहे. तर आता ते पत्र काय आहे आपण ऐकूया. प्रति माननीय श्रीमती अनुराधा राजाध्यक्ष मॅडम, सादर प्रणाम. आपल्या उपक्रमाची माहिती व्हॉट्सॲपवरनं मिळाली. तेव्हापासून श्रीदेवीस एक श्लोक म्हणण्यास सांगत होते, पण तिच्या हट्टीपणामुळे शक्य होईना. शेवटी मुदत संपायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तिने श्लोक म्हटला आणि त्यानंतर तुम्हाला पाठवणे तुमच्या मार्गदर्शनामुळे सुकर झालं. अगदी नाव कसे नोंदवायचे, फोटो कसा पाठवायचा इथपासून तुम्ही न कंटाळता आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल मनापासून आभार. एके दिवशी निकालामध्ये तिचं नाव पाहिल्यावर आनंद झाला. आमच्या संवेदना संघटनेतर्फे आणि परिचयाच्या सर्वांनी कौतुक केले. सर्वांना तुमच्या उपक्रमाची माहिती सांगितली. श्रीदेवीला पहिल्या नंबरचे बक्षीस हे तिच्या आयुष्यातील पहिले बक्षीस आहे. तसेच ट्रॉफीही पहिलीच आहे आणि हे तुमच्यामुळे शक्य झाले आहे. आता श्रीदेवीबद्दल ती लहानपणापासूनच खूप सोशल आहे. आता सध्या हट्टी झाली आहे. असं काय होता नाही हट्टी, आमच्या श्रीदेवी हट्टी नाही आहे. हां, ती नियमित 9वीपर्यंत शाळेत गेली. अरे वा, क्या बात आहे. आम्ही प्रयत्नपूर्वक दिल्लीचे 10वी पासचे प्रमाणपत्र मिळवले आहे. NIOS. अच्छा, ती गेली 10 वर्षे कथ्थक शिकते. अरे वा, मी पण कथ्थक शिकवते. जे शिकवाल ते बऱ्यापैकी लक्षात ठेवते आणि करते, पण तिच्या मूडवर अवलंबून असतं. हे तर माझ्या पण मूडवर असतं. इथे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार आणि नववर्षाच्या शुभेच्छा. सविता जोशी मॅडम ह्या आमच्या ओळखीच्या आहेत, त्यांचं सहकार्य आहे म्हणून श्रीला पाठवले आहे. तुमचे पुनश्च एकदा आभार आणि धन्यवाद देते. डॉक्टर रतन पाटील, म्हणजे श्रीदेवीची आई. धन्यवाद. किती गोड, छान, किती गोड, खूप आवडलं. किती गोड, किती गोड. बघू बघू बघू. अरे वा वा वा, किती ना ती गोड म्हणजे आहे.